सागर निळाई थोडे शंखनी शिंपले, कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पांघराचा छळा विसावला जळीला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज मी जाऊन आलो पटपट ऑफिसचं काम करून आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहोत दर महिन्याप्रमाणे कुठेतरी. आले 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 आणि बघा पप्पांनी घेतली पण रडते. सो फायनली आम्ही निघालेलो आहोत. ज्ञाना थोडीशी मागाशी रडत होती म्हणून मी शूट नाही केलं काय, तिला शांत केली आणि मग गाडीत आलो आणि त्याच्यानंतर मग चालू करतोय. आणि कुठे चाललो हे आहे तुम्हाला कळालं असेलच मे बी, कारण की आमची ज्ञाना हळूहळू मोठी होत चालली आहे दिवसेंदिवस. आणि आम्हाला ते ॲज युजल सगळे मेमरीज तिचे ट्रेजर करून ठेवायचे. इनिशियली जेव्हा ती झालेली तेव्हा असं वाटत होते पटापट मोठी व्हावी, पण आता आम्हाला वाटतंय की नको मोठी व्हायला, छोटी आहे छोटीच राहा. म्हणजे ती जेव्हा झाली तेव्हा अशी एकदम काय बोलतात असं वाटतं फास्ट व्हावं, पण आता ना ते मागचे मी 1 महिन्याचे किंवा 15 days ओल्ड 9 days ओल्ड ते जे फोटोज बघते ना तेव्हा मला असं वाटतं किती लहान छोटूशी होती बेबी आणि आता अशी एकदम मोठी झालेली आहे. इनफॅक्ट म्हणजे मी तिला बर्फ घ्यायला पण घ्यायची, ती अशी मस्त बसायची. आता मोठी झाली आहे. सो ते चेंजेस दिसत आहेत आणि एक न्यू तिचे माइलस्टोन्स होत आहेत. पण आणि हेच चेंजेस आम्ही सगळे कॅप्चर करून ठेवतो आमच्या याच्यामध्ये. म्हणजे खूप छान तर वाटतच आहे, पण ते नॉस्टॅल्जिक खूप वेळा फील होतो. मला तर खूप वेळा होतो. तुला? मला तर होतच होतं. मी रोज बोलतो की ही मोठी नको अशीच होऊ दे, मी हिला अशीच मी सांभाळेल. मस्त खूपच म्हणजे ते आठवतं. सो मला जेव्हा सुद्धा तिचं असं वाटतं की आज असं असतं ना आपल्याला, आपले बेबीज सगळ्यांना डेलीच छान वाटतात, पण कधी कधी असं वाटतं ना आणि आज खूप सुंदर, तर मी पिक्चर तिचा क्लिक करते, व्हिडिओ क्लिक करते, येण्यासारखी एकटेच करत बसते. आणि फोन मध्ये मी कधी कधी चेक करतो तिचा फोन, फोटो व्हिडिओ असतात ज्ञानाचे, म्हणजे मला न सांगता ही करत बसते. बेबीज असतील तर करा, बिकॉज ते कधी फटाफट मोठे होतात आणि ते म्हणजे ते मेमरीज आपल्याकडे राहायला पाहिजेत असं मला वाटतं. सो तुमचे पण बेबीज छोटे, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की गेलेला क्षण परत येत नाही. कसं आहे ना, आपण मोठ्यांचे आहेत ना, ठीक आहे या वर्षी दिवाळी नाही सेलिब्रेट केली, पुढच्या वर्षी आपण करूया, त्याचे मस्त एन्थुझियाझम कपडे बिपडे घालून करू शकतो, पण या मुलांचे तसं नाही करू शकत. ते पटकन असे मोठे होतात आणि ते फेस आपल्याला असं क्लिअर दिसतं छोट्याचे मोठे. सो हे डिफरन्स आहे लहानांमध्ये आणि मोठ्यांमध्ये. सो जो मुमेंट आलेला आहे त्या प्रत्येक मुमेंट एन्जॉय करा, हेच आम्हाला सुद्धा वाटतं. आणि ज्ञानाकडे बघून तर ते आम्ही सगळं कॅप्चर करून ठेवतो. आणि ही आम्ही जिकडे चाललोय ते काय आहे तुम्हाला आता थोड्या वेळात बघायला मिळेलच. तोपर्यंत कनेक्ट राहा आणि बघा काय तुम्हाला खूप आवडणार आहे. आणि आज जे होणार आहे ते होपफुली आम्हाला तर आवडलंय. जेव्हा त्यांनी सांगितलं लास्ट मोमेंटला सगळं डिसिजन केलेलं आहे, ऑर एल्स आमचा वेगळा प्लॅन होता ऑल टुगेदर लास्ट टाइम वेगळा, पण तो प्लॅन आपण तो एक्झिक्यूट करणार आहेत. आणि ते पण जे आम्ही डिसाईड केलेलं आहे यावेळेस थीम जी नाही ती नेक्स्ट टाइम करणार आहोत, ती पण अमेझिंग थीम आहे. समथिंग बघायला मिळेल तुम्हाला ह्या सगळ्या आमच्या जर्नीमध्ये, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळेल. चला आता आम्ही निघतोय, कनेक्ट राहा आणि बघा मजा. पोचलो आपण. कुठे पोचलो? उता गुड मॉर्निंग. आम्ही ज्ञानाला एवढे सुंदर असा ड्रेस घातलाय, पण ज्ञाना तिला स्वेडलच केलेलं आवडत नाही. तिला काही करा तिचा प्रॉब्लेम असा आहे की ती फुल टाइम ती स्थिर नसते, ती हातपाय चालूच असतात तिचे. सो तिला झोप आली की तिला भूक लागली की तिला कंपल्सरी स्वेडल लागतं. मी रोज सकाळी तिला असा मुलगा बनवतो, केस तिचे उभे करतो आणि हे करतो. तुम्हाला वाटलं मी असं घेतलं, आम्ही पोचलोय म्हणून मी आता ती उतरणार आहे फाल्गुनी म्हणून मी तिला असं घेतलंय. तिला सगळे परत काय रे आपण निघताना जेव्हा तिला स्वेडल केला तेव्हा ती शांत राहिली ना. अभि माझ्याकडे कशी बघत बसते बघा. ना चला बाय 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 करा सगळ्यांना. आता जायचं आपल्याला, आपण कशासाठी. सो आता तरी कळालं असेल सगळ्यांना की आम्ही कुठे आलो. हॅलो. नाही जागे तू
हे बघा नानू, हे बघ नानू तुझा फोटो दिसला तुला. कोण आहे आतमध्ये? अच्छा, हे नानू फोटो बघ तुझा. हे बघ फोटो बघ बघ बघ, दिसला तुझा फोटो. छोटू छोटू नानू बघ. आजचा सेटअप खूप छान लावलाय. आता अजून लगेच नाही दाखवायचं, जोपर्यंत सगळं रेडी नाही होत तोपर्यंत. आणि सगळ्यांना आवडेल होपफुली. लास्ट मोमेंटलाही सगळं झालं. आपलं काय होतं ह्यावेळेस आणि काय झालं पुढच्या वेळेस. हो, पण आता ती सिच्युएशन तशी आहे त्यामुळे. सो आम्ही आलेले आहोत नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ, जे बेबीजचं सर्टिफाईड कोर्स केलेला फोटोग्राफर आहेत हे. आणि त्यांचा हा खूप मोठा भव्य स्टुडिओ आहे. लास्ट टाइम फर्स्ट शूटला तुम्ही बघितलं असेल, नायसाचे जेवढे पण शूट केले त्यांनीच केलेले आहेत. ज्ञानाचे, नायसाच येतं अजून आमच्याकडे. ज्ञानाचं शूट केलेलं आहे. आणि इकडे पण घ्या. आणि हे त्यांचे सगळे प्रॉप्स आहेत, छोटे खूप छान. आणि इकडे त्यांनी मॅटर्निटी शूटसाठी सगळं रेडी केलेलं आहे. काय म्हणताय तुमच्यामुळे छान रिस्पॉन्स येतो बिझनेसला. आणि म्हणजे असं एक आणखीन गोष्ट की तुमचे जे फॅन फॉलोईंग आहे, तुमचे जे तुम्हाला फॉलो करतात सगळे व्यवस्थित लोक आहेत. म्हणजे मला जेन्युइन आहेत. नाही त्यांचं वागणं बोलणं सगळे असे एकदम मस्त आहेत, कूल. बस एवढंच प्रेम पाहिजे आम्हाला. खरं सिरियसली. कारण की मी येतात माझ्याकडे सगळेच क्लायंट्स येतात, पण तुमचं स्पेशली जे नाव घेऊन येतात त्यांच्या वागण्यात बोलण्यात येस आहे. आपण म्हणजे असंच करतो ना की समोरच्याला दाखवतो. आम्ही जेव्हा जेन्युइन तुम्ही जसं होतो ते जेन्युइनच दाखवतो, नाही तर आम्हाला शिव्या मिळतात. नाही, आम्ही दाखवत नाही. जर आम्हाला रिव्ह्यू चांगले नाही आले आम्ही नाही करत. आम्हाला स्वतःला रिव्ह्यू चांगले नाही आले तर लोकांना कसे काय आम्ही करतो. सो फर्स्ट सेटअप इकडे रेडी आहे ॲज युज्युअल. आपला मंथवाला 1 to 3 monthsचा झालेला आहे. आणि हा 3 monthsचा आता करतायत. आणि नेक्स्ट सेटअप इकडे लागलेला आहे. तुम्हाला अजूनपर्यंत आम्ही दाखवला नाही, तर तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तोपर्यंत कनेक्ट राहा आणि बघा. कॅमेरामॅन रेडी? कॅमेरा वुमॅन ॲक्च्युली. ह्या वॉलवर मी एवढा फिदा आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी ज्ञानाची अशी वॉल बनवेल, पण मी नक्की 100% खरी वॉल बनवेल. आपण 12 monthsचं बनवेल. फर्स्ट बर्थडेच्या अगोदर आहे ना, तुम्ही असं रूम छान आहे. नाही, 12 महिन्याचे 12 फोटोज अशी वॉल बनवून 12 महिने. छतू खेळणं कोणी आणलंय? तू बारीक होती तेव्हाच खेळणं आता मला लक्षात नाही. बघा शूट साठी काय काय. आणि हे इकडं तुझा फेवरेट टॉय आणू आपण. कॅमेरामॅन प्लस एंटरटेनमेंट इथं आमच्या इथे चालू आहे मस्त. नानू. सो एक शूट कंप्लीट झालेला आहे ह्या याच्यामध्ये. आणि बो बघा किती छान आहे. सो क्यूट असा बो मिळाला आम्हाला. असावरी नॉवेल्टी अजून भरपूर सारा आहेत. सो 1 by 1 दाखवते. खूप छान नर्से आलेले आहेत. दोघींना आलेत, सावी आणि ज्ञाना दोघींसाठी आलेले आहेत. मी परत दाखवतो तुम्हाला एकदा. हा बघा ब्युटिफुल. तर हे आहेत जे की देवनागरी फॉन्टमध्ये आहेत. अजून लास्ट टाइम पण भरपूर आलेले. सो इकडे सगळे बोज काढलेले आहेत. तुझं सर्वात जास्त क्यूट जो आवडले मला हे बनवले, जे की देवनागरी फॉन्टमध्ये आहे ज्ञाना आणि सावी. बाकी बोजमध्ये आहेत. आणि असं कार्टूनवाला आहे. नेम्सचं सुद्धा आहे जे देवनागरी प्लस इंग्लिश फॉन्टमध्ये. आणि हे आपण आता ज्ञानाला घातलेले सेम सावीसाठी सुद्धा आलेले. खूप सारे व्हरायटीज आहेत त्यांच्या पेजवर. लास्ट टाइम सुद्धा त्यांनी दिलेले. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली बेबीजला घालू शकतात. बिलकुलही लागत नाही. एकदम सॉफ्ट आहेत. बिकॉज नॉर्मली जे हेअरबँड्स येतात ते असे मोठे ब्रॉड असतात, पण हे त्यांनी बेबीजच्या हिशोबाने कस्टमाइज केले. सो डू चेक आउट देअर इंस्टाग्राम. त्यांचा इंस्टाग्राम हँडल मी इकडे टाकलेला आहे, जाऊन बघा. छान छान आहे. व्हॉट नेक्स्ट बघा. इकडे बघा. सगळे ड्युटीवर आहोत आम्ही. बेबी सिटिंग पण चालू केली आहे. आणि फायनली
एक शूट रेडी होते, गेटिंग रेडी. तुम्हाला आता कळायला असेल, पण मे बी तिने जे घातले त्याच्यावरून काय आहे. अजून सेटअप तुमच्यापर्यंत आम्ही दाखवलेला नाही आहे आणि लवकरच तुम्हाला बघायला मिळेल सेटअपसुद्धा. आणि झोपली आहे नाही ना? जागी आहे. ह्या वेळेस आमची खातिरदारी खूप छान आहे. जेवणाचा प्रोग्राम त्यांनी आमच्यासाठी न वासावरून तर असं वाटतं की रॉयल बिर्याणी मधून आणली. नाही, खूप छान आहे बिर्याणी. आवडली का फाल्गुनी? हां, ऑर्डर द्यायची का? ऑर्डर घेता का तुम्ही आमची? मग कुकिंगचं असेल तर करून टाकायचं. फायनली आमचा लुक रेडी झालेला आहे बघा. जय श्रीराम. बघा जय श्रीराम कशी दिसते. नानू बघा इथे किती किती खेळ चालू आहेत नानाला. अरे बापले किती गोल गोल दिसतोय आम्ही. आणि ह्या स्टुडिओमध्ये सगळे रील जेवढे आलेत तेवढे यांनी काढलेले. ते छान छान रील काढतात आणि इकडे फोटो काढतात. नांटू ए नांटू ए नांटू ए सुंदर सुंदर नांटू. काय करतायत तुझे फोटो काढतायत छान 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 छान. आम्ही सगळे आता शूट झाले. हिला अनरॅप करायचं पण त्याच्या आधी मला असं वाटलं की याच्यामध्ये आम्ही घेऊन एक फोटो शूट करू. थोडं पुढे मध्ये. जय श्रीराम. बघा कशी जय श्रीराम आमची एकदम शांत बसली आहे. ऍक्च्युली कन्सेप्ट आमची दुसरी होती, बट आता 22 तारखेला अयोध्यामध्ये श्रीराम आपले बसणार आहेत. त्यामुळे आम्ही विचार केला 2 दिवसामध्ये एवढं फटाफट यांनी सेटअप रेडी केला आहे आणि कोणासाठी नाही केलं ना, फर्स्ट टाइम आपलं केलं आहे. सो थँक्यू नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ असे छान छान शूट करण्यासाठी आमचे. आणि बघा थँक्यू बोला. स्वेडलच केलेलं आहे पण त्याचं डिफरंट टाइप ऑफ आणि ज्ञानाला स्वेडली खूप आवडतं म्हणून शांत बसली. मॅक्स टू मॅक्स 3 months पर्यंत करू शकतो आपण. 3 months पर्यंत स्वेडल करू शकतो म्हणून त्यांनी ते केलं. आणि ज्ञाना खूप छान रिस्पॉन्स देते आम्हाला आणि म्हणून आम्ही तिला फोटोशूट करायला आम्हाला काय वाटत ना ना. एक सेटअप रेडी झालेला पण काय मॅडम आमच्या झोपल्याने मग आम्ही कॅन्सल केला. तर फॅमिली शूटसाठी रेडी झालेलो आहोत. आणि रेडी का? पहिले तिचा काढून घ्या म्हणजे मी नंतर. नानू ए नानू नानाचा बेल्ट किती छान छान आहे नानू तुझ्या. आता या साईडला मी त्यांच्या आता या साईडला. 3 months पर्यंत. 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 3
वाजव 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 वाजव. धन्यवाद. परत एकदा तुमचं मंडळ आभारी आहे. तुम्ही एवढं छान शूट करताय आणि पेशन्स ठेवून शूट करताय आणि नवीन नवीन असेच कन्सेप्ट असे घेऊन या आमच्यासाठी. आपण ज्ञानाचे सगळे शूट करूया इकडे. काय आम्हाला पण शूट करायला आवडतं तुमच्याकडे म्हणून आम्ही करतो, नाहीतर आम्ही एवढं येऊन पूर्ण दिवस शूट नसता केला. मी पण एवढं दिवसभर येत आहे. नाही थँक्यू. नाहीये ते खूप कमी टाइम मध्ये 2 तासात हे सगळं शूट केलं. जेवढं तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघाल किंवा इन्स्टावर बघाल 2 तासात पूर्ण शूट झालेलं आहे. चेंज वगैरे करून स्मॉल बेबीज बरोबर करणं इट्स व्हेरी डिफिकल्ट, पण ते त्यांचं एक्सपिरियन्स आहेत आणि शिकलेले पॉसिबल झालेले आहे. येस. बाय बाय करत ना. बाय बाय. ए बाय बाय से बाय बाय नांडू. सेटअप पॅकअप पण केलं लगेच. असं पाहिजे झटपट. सो खूप छान असं शूट केलं आणि ज्ञाना तोपर्यंत झोपली शेवटचं शूट करेपर्यंत. आणि एवढे पेशन्स लेवल दाखवतात ना हे. प्रत्येक ब्लॉग मध्ये बोलतो ऍक्च्युली पेशन्स लेवल दाखवतात, पण लहान मुलांना एवढं सांभाळून फोटो काढणं हे इझी नाहीये. म्हणजे ज्यांना लहान मुलं आहेत त्यांना माहिती असेल की किती इझी असते लहान मुलांबरोबर फोटो काढणं. तर अशीच पेशन्स लेवल आमची वर्षभर तुम्हाला बघायला मिळणार आहे. सगळे फोटोज. आणि पुढच्या वेळेसची जी थीम आहे, पुढच्या वेळेस काय आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी सांगा. फेब्रुवारी महिना आहे आणि काय आहे आणि काय थीम असणार आहे तुम्हाला पुढच्या मंथ मध्ये कळेल की एक्झॅक्ट काय आहे आणि कसं सेटअप करतात हे आम्हाला पण अजून माहित नाहीये. त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये सगळे विचार करून ठेवले की काय काय करायचं आणि काय नाही. सो बघूया आपण कसं करतात. थँक्यू. आणि बिर्याणी खूप छान होती आणि पुढच्या वेळेस नॉनव्हेज बिर्याणी पाहिजे. हां, खूप छान बिर्याणी होती. आणि जर तुम्ही उद्या जर समजा हॉटेल किंवा युट्यूब चॅनल ओपन केलं तर सांगा आम्हाला, आम्ही येऊ नक्की. चलो बाय. खूप छान असं शूट केलं आणि आम्ही आलेलो आहोत. आणि ज्ञाना आणि ज्ञानाच्या आईने एक झोप पण काढलेली आहे, छोटीशी झोप, पॉवर नॅप काढलेली आहे. आणि आता आपण पप्पांना फोटो दाखवूया जे आमच्या फोनमध्ये आहेत. काय रिॲक्ट करते, आई काय रिॲक्ट करते बघूया आता.